वर्षापासून चालत आलंय छत्रपती शिवाजी महाराजांपासून. तुम्ही विष कालवणारी आणि तुम्ही बोलले नातं थोडी वाटणार आहे. जे काय कायद्यानं होईल तो आरक्षण मिळणारच आहे. पण फक्त स्वतःच्या राजकारणासाठी मी परत आमदार व्हावा, मी परत मंत्री व्हावा, परत मला खायला मिळावं म्हणून काहीतरी समाजाबद्दल द्वेष पातळायचा, त्या समाजाची बदनामी करायची, असे छगन भुजबळ आहेत. ज्या दिवशी शरद पवार साहेबांची सभा होती त्या दिवशी मी दिवसभर यावले शहरामध्ये फिरलो. त्या दिवशी जरा म्हणजे त्याच्या एक दिवस आधी गारठं होतं, बरीचशी थंडी होती. म्हटलं कुठंतरी दुकानात जाऊन एखादी मफलर घ्यावं. परत घरी गेल्यानंतर बायको म्हणजे आली तिकडून सर्दी घेऊन येवल्यावरून, म्हणून म्हटलं मफलर करायला गुंडळू. एक दुकान, दोन दुकान, चार दुकान, कपड्याच्या सगळ्या दुकानी पाहिलं, त्याला एकाही कपड्याच्या दुकानात मला मफलर भेटायला. शेवटच्या दुकानात म्हटलं बाबा मफलर का भेटत नाही इथं. त्यांनी सांगितलं तुम्ही कुठले? म्हटलं मी कोपरगाव. मग नाही राव, मग तुम्हाला आमची येवल्याच्या व्यापाऱ्यांची पॉलिसी तुम्हाला माहितच नाही यावेळेची. म्हटलं काय? मफलर हातभार म्हणे यंदा मफलर आम्हाला विकायचीच नाही, मफलरचा विषयच कट. वा वा वा. मग नंतर लक्षात आलं, अरे हा मफलर म्हणजे तो आपला डावळा दाढीवाला छगन दादा. विषय कट. व्यापाऱ्यांनी सुद्धा ठरवलं आता दाढी करावं म्हणतं. स्टेजवर संधी होती, मलाही 5 मिनिटं बोलण्याची, कुणाला उदाहरणे बोलले, त्याच्यामुळे माझी संधी हुकली. माझी बायका बरोबर घरी टीव्हीलाची नजर लावून बसले होते. बाबा आपला बाबा कुठे दिसेल आपला. ठीक आहे, माझी संधी हुकली. त्यामुळे म्हटलं